नमस्कार, जय श्रीराम. सर्वप्रथम अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे उपाध्यक्ष परमपूज्य आदरणीय स्वामी गोविंददेव गिरजी महाराज यांना मी वंदन करतो. राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आता आपल्यात गेले, त्यांचे मी स्वागत करतो. आज खरं म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे. आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या मतदारसंघात आजचा व्यापारी आणि ग्राहक यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा पवित्र मॅपचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे असं मला वाटतं. या अभिनव उपक्रमाबद्दल पवित्र फाउंडेशनच्या सर्व ट्रस्टींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. तसेच पवित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुबोध शहा, आता आपण पाहिलं त्यांना, तुषारजी कुलकर्णी जे प्रमुख आहेत, शशांकजी मेंगडे, सारंग देव, राजेश तोळबंदे, आशिष काटे, किशोरजी सपुदा, ही तरुण टीम, या सर्वांच्या सहकार्याचं मी मनापासून कौतुक करतो. आपलं पुणे हे देशातलं मोठं व्यापारी केंद्र आहे. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातही पुण्याने मोठी झेप घेतली आहे. व्यापार आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणण्याचं मोलाचं काम या तरुण टीमने केलं आहे असं मला वाटतं. याच ग्राहकाचं हित निश्चित आहे. त्याचबरोबर प्रखर हिंदू धर्माचा अस्मितेची या जोड आहे असं मी मानतो. स्वातंत्र्यानंतर देश प्रगती करत राहिला, मात्र गेल्या 11 वर्षात मोदी सरकारच्या काळात ज्या वेगाने देशाची प्रगती झाली ती खरं म्हणजे तुम्हा आम्हाला थक्क करणारी अशी आहे. या हरकत नाही, टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरात वाजले पाहिजे. आपण सर्वही मान्य करत आहे. याबरोबरच आपल्या देशातील हिंदू, सकल हिंदू समाज हा जात, पोटजात, प्रदेश, भाषा अशा भिंतीपासून दूर सारून हिंदू एकाच भावनेखाली वेगाने एकत्र येत आहे. हे देखील आपण गेल्या 11 वर्षात प्रथमच अनुभव आपल्याला आलेले आहे. आणि पवित्र मोबाईल ऍप मध्ये हीच प्रखर हिंदुत्वाची लाट दिसून येत आहे. एका अर्थाने पवित्र मोबाईल ऍप म्हणजे अवजड शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. मात्र ही तरुण मंडळी हे शिवधनुष्य लिल्या पेलतील असा मला विश्वास आहे, कारण खरं काम आता चालू होणार आहे. या ऍप मधील हिंदू म्हणजे आपला माणूस ही संकल्पना व्यापारी आणि ग्राहक यांना घट्टपणे एकत्र आणणारी आहे असं मला वाटतं. याबरोबरच स्वदेशीचा नारा देखील यामध्ये आहे. आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी काही काळापूर्वीच स्वदेशीचा नारा दिला होता. आपण ऐकलं असं, वाचलंय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली सारा देश तिसरी महासत्ता म्हणून वाटचाल करीत आहे. हिंदू म्हणून गर्वाने एकत्रित येत आहे. पवित्र मोबाईल ऍप यामध्ये निश्चित मोलाची भर घालेल असा मला विश्वास आहे. हिंदू समाजाने एकत्र येणे आणि हिंदू धर्माचे रक्षण आणि संवर्धन संघटितपणे करणे यात काही गैर नाही असं मला वाटतं. यामध्ये दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष नाहीच आहे. आगामी नाशिकचा कुंभमेळा म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचा संस्कार आहे. कारण आपण पाहिलं असेल, प्रयागराजला रेकॉर्ड ब्रेक लोक त्या कुंभमेळ्याला गेले आणि या पुढच्या काळामध्ये नाशिकलाही तीच परिस्थिती उद्भवणार आहे. कोट्यावधी हिंदू भाविक तेथे येणार आहेत. हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांचा परवानगी असावी अशी मी तर म्हणतो. त्या मेळाव्यामध्ये म्हणजे कुंभमेळ्यामध्ये नाशिकला हिंदू धर्मांनाच तिथं दुकान टाकायची परवानगी मिळावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो. शासन त्यावर निर्णय निश्चित गेला. आता दादा गेले तर दादासमोर झालं असतं, पण मी त्यांना निरोप देणार आहे. मात्र प्रत्येक हिंदू धर्मियाने हिंदू व्यापाराशी व्यवहार करण्याचे आता मनोबल निश्चित केले पाहिजे. या पवित्र मोबाईल ऍपमुळे हे शोधणे अगदी सहज शक्य आहे. कारण मी तुषारजी जेव्हा बोललो ते म्हटले फार सोपं आहे, फक्त डाउनलोड करा आणि त्याप्रमाणे पुढचं काम आपण चालू केलं पाहिजे. हिंदू ऐक्याची भावना यातून अधिक वृद्धिंगत होईल अशी मला खात्री आहे. हिंदू व्यापाऱ्याने देखील शॉपिंग लायसन्स घेणं महत्वाचं आहे. तसेच पवित्र मोबाईल ऍप मध्ये आपल्या दुकानाची आणि व्यवसायाची नोंद करणे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणतात ना, पुण्यात जे पिकते ते देशात खपते, आणि त्याची सुरुवात ही पुण्यापासून होतोय. आणि या पुढच्या काळात संपूर्ण भारतभर हे पवित्र ऍप उपलब्ध होईल आणि फेमस होईल याची मला खात्री आहे. हळूहळू पवित्र ऍप मध्ये देशभर पोहोचेल. त्याचा फायदा हिंदू व्यापारी आणि हिंदू ग्राहक यांना सदैव होत राहील अशी मला मनापासून खात्री आहे. मित्रांनो, मी फक्त एकच गोष्ट सांगेल आपल्याला, आज आपण निश्चित करा, आपण जिथं इथं आहात, तुम्ही तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र यांना एक तर पवित्र ऍप डाउनलोड करायला सांगा. आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांना सांगा की ते डाउनलोड करा. आणि त्यानंतर ज्या दुकानात तुम्ही खरेदी करायला जाता त्यांना सांगा, जर त्यांनी पवित्र ऍप मध्ये जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आम्ही खरेदी करणार नाही. अशा पद्धतीचं जर आपण थोडा फतवा काढला किंवा मनोमन सांगितलं तर खूप चांगली प्रसिद्धी याची होईल. आणि आता 2000 आहेत, पण पुढच्या काळामध्ये 20 लाख लोक आपल्याला तुषारशी जोडले जातील अशी मला खात्री आहे. एक चांगल्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आनंद वाटतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व ट्रस्टीचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की खूप चांगली सुरुवात, भारतातील पुण्यापासून नवीन क्रांतीची सुरुवात होत आहे असं मला वाटतं. आणि ही जगभर, भारतभर पसरेल, लवकरच पसरेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.